नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर साहित्य रस बाय आरची राधा जस्ट फॉर यू. आपल्या या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत. मंडळी, आपण या साहित्य जगताच्या सफरीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कवी, साहित्यिक, कथाकार वगैरे ही मंडळी घेतो की ज्यांनी मराठी भाषेला सालंकृत केलं असं आपण म्हणू. त्याचा साज वाढवला, त्याची शोभा वाढवली त्या भाषेची. आणि आज असंच एक सुंदर 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 काव्य करणारी आणि हळूवार म्हणूयात किंवा नाजूक सोनसाखळी म्हणावी तिला दागिन्यातली, का अगदी आंबे मोहराच्या ताज्या भातावरची साजूक तुपाची धार म्हणावी, का जाई जुईचा परसदारीचा मंद असा आपल्याला सातत्यानं गंध देणारी ती जाई जुईची मंडपी म्हणावी, की आपण तिला एखाद्या मंदिरातल्या गाभाऱ्यातली अखंड नंदादीपाची ज्योत म्हणावी. इतकं हळूवार सुंदर घरंदाज असं लेखन किंवा काव्य करणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या इंदिरा संत यांच्याबद्दल मला खूप जवळीक आहे. या कवयित्रीबद्दल एकतर म्हणजे एक स्त्रीत्व आणि मार्दव आणि त्या मार्दवातला कणखरपणा, सहवास, एकाकीपणा, आठवण, कर्तव्याची जाणीव आणि स्त्रीचं एकंदर जगणं. मुख्य म्हणजे हे एक अत्यंत प्रातिनिधिक रूप आहे आपल्याकडच्या स्त्री व्यक्तिमत्वाचं इंदिरा संतांकडे आपण बघायला गेलो तर. आणि फेमिनिटी किंवा जे विमेन्स लीग वगैरे असं म्हणतात त्याच्यापेक्षा आपण जेव्हा जातो तर स्त्रीत्वाचा पुरेपूर अभिमान असणारं असं आणि स्त्रीत्वाचा अभिमान म्हणजे त्याला वेगळं काही नाही. स्त्रीत्व इतकं मोठं आहे, इतकं विशाल आहे, इतकं सृजनात्मक आहे. हे सगळं त्यांच्या कवितेतून, त्यांच्या अस्तित्वातून आपल्याला बघायला मिळतं, त्यांच्या जगण्यातून आपल्याला बघायला मिळतं. तर आज आपण बोलणार आहोत इंदिरा संत आणि त्यांच्या काही कविता मी शेवटी वाचणार आहे. तर त्यांच्याबद्दल जास्त सांगणं म्हणजे निश्चित नव्या पिढीनं वगैरे तर सगळ्यांनी वाचाव्यात. आणि इंदिरा संतांच्या कविता या अशा आहेत की त्या खूप खूप वेळा वाचेल आपण वाचत जाऊ ना, तसा त्यातला गोडवा आपल्यात आणखी 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 झिरपत जातो. इतक्या मऊशार, इतक्या सुंदर, म्हणजे छोट्या बाळाला पांघरायचं एक दुपटं असतं ना मऊशार, ते पांघरल्यावर त्याला जी ऊब मिळत असेल ना, ती त्यांच्या शब्दातनं मिळते असं मला वाटतं. मी या सगळ्या उपमा अशा विचित्र देते असं कदाचित वाटेल, पण ज्या वेळेला त्यांच्या भावविश्वात शिरून आपण त्यांची कविता वाचतो, स्टेपिंग इन दॅट शूज, त्या तरल भावनेनी जेव्हा वाचतो, त्यावेळेला ती कविता इतकी आतपर्यंत पोहोचते आणि तिचं मग आपण त्याचं वर्णन नाही करू शकत. तो भाव जो असतो ना, तो शब्दातीत असतो असं आपल्याला जाणवायला लागतं. तर अशा या इंदिराबाईंचा जन्म 4 जानेवारी 1914 ला झाला. त्यांचा जन्म इंडीचा आहे, कर्नाटकातला. आणि बालपण त्यांचं सगळं तौंदीला गेलेलं आहे. तौंदी म्हणजे तौंदी हे गाव आहे जे आपण कोल्हापुरातून जेव्हा निपाणीकडून बेळगावला जायला लागतो त्यावेळेला घाट आहे. स्तवनिधी म्हणतात त्यांना. म्हणजे जैन धर्माचं एक मोठं शैक्षणिक केंद्र आहे तिथे. पण ते इतकं निसर्गरम्य आणि असं डोंगरावरचं गाव आहे आणि त्या निसर्गरम्य गावात त्यांचं बालपण गेलंय. आणि एक मला, कारण माझं बालपण मी तुलना करत नाही, पण माझी जवळीक यांच्याशी का साधते अशा कवींशी किंवा कवयित्रींशी किंवा साहित्यकारांशी, त्याचं एक कारण म्हणजे
माझं बालपण सुद्धा खूप निसर्गरम्य अशा तळकोकणात गेलेलं आहे. एक निसर्गाशी कनेक्ट इतका आहे, की इतकं जुळवून घेतलेलं आहे आणि इतकं सगळं म्हणजे तिथल्या लोकांचे पावसांबद्दलचे अंदाज, एखादं पाखरू ओरडलं, की आता काय होणार? म्हणजे सगळ्याबद्दलचे ठोकताळे किंवा निसर्गाचं वाचणं किंवा हवामानाचा अंदाज हा पशुपक्ष्यांच्या आवाजातून, झाडाच्या वारांच्या सळसळीतून आणि अशा प्रत्येक निसर्गातल्या बारीक-सारीक गोष्टीवरून ते लोकं अंदाज बांधायचे त्यांच्या शेतीच्या कामाचा. आपल्याला थक्क व्हायला होतं, ते अंदाज कधी चुकायचे नाहीत. जसं रेड अलर्ट म्हणून सांगितल्यावर लख्ख सूर्यप्रकाश पडतो आत्ता सुद्धा. तर तसं कधीच व्हायचं नाही. कारण हे ऐकलेलं आहे. अशा प्रकारे मी जगलेली आहे. त्यामुळं असे कवी, असे साहित्यिक जेव्हा त्यांचं बालपण किंवा ज्यांचा निसर्गासोबत कनेक्ट असतो ना, तेव्हा ती कुठेतरी खूप अंतरंगात माझ्या ती कायमची राहतात आणि त्यांच्याबद्दल एक सख्य मला वाटतं. आणि इंदिराबाईंच्या बद्दलचं सख्य हे असंच आहे, कारण निसर्गाशी प्रचंड जवळ आहे. निसर्ग शोधायला त्या कुठेतरी भ्रमंती करत नाही बसल्या. आजूबाजूचा निसर्ग त्या टिप कागदासारखं त्यातलं सौंदर्य टिपत राहिल्या. अगदी परसदारीपासून, अंगणापासून, आजूबाजूच्या झाडांपासून, त्या जिथं-जिथं शिकायला होत्या, त्या कोल्हापुरात होत्या, पुण्यात शिकायला होत्या, तर तिथं-तिथं सुद्धा मुंबईत होत्या. मुंबईतला समुद्र त्यांना आवडायचा. मुंबईतही त्यांनी निसर्गाची अं, पुरेपूर अनुभूती घेतली. जिथं-जिथं जो निसर्ग, निसर्गाचा कनेक्ट त्यांचा एवढा होता, की "अरे, इथं काहीच नाही, इथं काही नाही," असं कधीच तक्रार नाही. कुठंही अगदी छोट्या रानफुलापासून ते अगदी खवळलेल्या समुद्रापर्यंत असो किंवा छोट्या परसदारीच्या जाई-जुई सायलीच्या वेलापासून उंच-उंच ताडामाडांच्या झाडापर्यंत असो, जंगलापर्यंत असो, सगळ्या बाबतीतलं निसर्ग सौंदर्य आणि निसर्गाबरोबर असणारी त्यांची जवळीक ही आपल्याला त्यांच्या काव्यातनं बघायला मिळते. आणि नातं, निसर्गातले रंग, गंध, त्यांना रंगाची आवड आहे, गंधाची आवड आहे, पण त्या कृत्रिमतेची नाही. जे निसर्गातनं येतात, त्या रंगांबद्दल, त्या गंधांबद्दल त्यांना इतकी ओढ आहे, की त्याच्या कल्पना, त्याची रूपकं त्यांच्या कवितेत इतक्या सुंदरपणे येतात. खरं तर त्या तुम्ही वाचायला पाहिजेत सांगण्यापेक्षा. इतकं छान काव्य आहे त्यांचं. आणि त्यांचं काव्य मनस्वी, अगदी मनातून आलेलं आहे. त्यांचं त्यांचं असं आहे आणि खूप काही त्यांचं अंतरंग उलगडून दाखवणारं आहे. काहीतरी भ्रामक वरचं बघून शब्दरचना केली वगैरे अशातला भागच नाही. ज्यावेळेला खूप आतून काहीतरी स्फुरतं ना, त्यावेळेला ते शब्द असे झऱ्यासारखे वाहत राहतात. मला इंदिराबाईंचं काव्य तसं वाटतं. इंदिराबाईंना सगळे अक्का म्हणायचे आणि अक्का हा शब्दच इतका गोड आहे ना, कर्नाटकात थोरल्या बहिणीला अक्का म्हणतात. आम्ही सुद्धा माझ्या माझ्या मोठ्या बहिणीला आम्ही अक्का म्हणतो आणि अ, दैवयोग असा आहे, की माझं सासर बेळगाव, माझ्या बहिणीचं सासर बेळगाव. त्यामुळं बेळगाव बरोबरचा ऋणानुबंध आमचा खूप पक्का आहे. तिथल्या शारदोत्सव असू दे किंवा काय, मी जे अटेंड केले किंवा ज्यात सहभाग घेतला, त्यावेळी सुद्धा इंदिराबाईंच्या असंख्य आठवणी निघायच्या, त्यांच्याबद्दल चर्चा व्हायच्या, बोलणं व्हायचं आणि म्हणून आज खूप काहीतरी खूप छान वाटतं. म्हणजे आपल्या माहेरच्या माणसाबद्दल किंवा आपल्या अत्यंत जवळच्या आजीबद्दल बोलावं, मऊशार दुधावरच्या साईसारखं, तसं मला आज वाटतंय. तर इंदिराबाईंच्या काव्याबद्दल बोलायचं. इंदिरा संत आणि नारायण संत त्यांचे पती. खरं तर त्यांचा प्रेमविवाह होता आणि यात पण सख्य आहे. अ, कारण ही घटना माझ्याही आयुष्यात घडलेली आहे. तर इतकं काही आणि इंदिराबाईंच्या प्रेमविवाहाला घरातून विरोध होता आणि विरोध असलेला प्रेमविवाह ज्यावेळेला असतो त्यावेळेला एक वेगळं एक हळुवारपणा असतो त्या नात्यामध्ये. जवळीक जास्त असते. ते नातं सांभाळण्याची, फुलवण्याची
ते नातं बहरवण्याची जी जबाबदारी असते ती फक्त त्या 2 माणसांवर असते आणि ती ते अगदी चोख पार पाडत असतात. हाही स्वानुभव आहेच गाठीला. तर अशी हे इंदिराबाईंची जवळीक माझ्याशी वाटते मला आणि त्यांच्या साहित्याबद्दल खूप जणांनी लिहिलेलं पण आहे आणि इंदिरा संतांचं समग्र काव्य मृण्मयी नावाने रमेश तेंडुलकर यांनी संपादित केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या एकत्रित कविता संग्रह म्हणजे नारायण संत आणि इंदिरा संतांचा एकत्रित काव्यसंग्रह आहे सहवास. इंदिराबाईंना म्हणजे अक्कांना पण त्यांच्या पतींचा वियोग फार लवकर सहन करावा लागला आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या प्रियकर म्हणून, पती म्हणून ज्या आठवणी आहेत किंवा त्यांच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत किंवा ते नसताना त्यांचं जे जगणं आहे, त्या सगळं त्यांच्या काव्यात वारंवार उतरलेलं आपल्याला दिसतं आणि या काव्यावर प्रभावही जुन्या मराठी लोकगीतांचा जास्त आहे. कारण त्यांची एक सुदैव असं की YouTubeचे उपकार मानायला पाहिजेत. कारण त्यांची एक मुलाखत ऐकायला मिळाली आणि त्यात त्या म्हणाल्या, की खूप लहानपणी आमच्या घरी कामाला बाया यायच्या, त्या गाणी गायच्या आणि आजूबाजूच्याही ग्रामीण भागातल्या त्या तौंडीतल्या बायका कामं करताना गाणी गायच्या आणि ती स्त्री गीतं किंवा त्या लोकगीतांचा प्रभाव त्यांच्या मनावर खूप आहे आणि ती गीतं त्यांनी नंतर संपादितही केली आहेत. तर खूप कविता ही त्यांची गहिरी, अंतरंग व्यापणारी ही का आहे? तर निसर्गासोबत असणारा त्यांचा कनेक्ट, आजूबाजूची त्यांच्यासोबत वावरणारी माणसं, त्यांचं अंतरंग जाणून घेण्याची त्यांची प्रवृत्ती आणि एक मूळ घरातले संस्कार, घरंदाजपणा आणि स्त्रीत्व हे काहीतरी हीन भावना नाही, तर ती एक भूषणावह गोष्ट आहे, अशी मानसिकता जपणारी ही स्त्रीवादी कवयित्री आहे असं मी म्हणेन. आणि त्यांच्या समग्र कविता प्रसिद्ध आहेत. त्यांचे कविता संग्रह म्हणजे गर्भरेशीम, निराकार, बाहुल्या, मरवा, मालनगाथा हे संपादन आहे स्त्रीगीतांचं. मृगजळ, मेंदी, रंगबावरी, वंशकुसुम, शेला हे त्यांचे कविता संग्रह आहेत. तर कथासंग्रहामध्ये कदली, चैतू, शामली, ललितलेख संग्रहही आहे त्यांचा. मृदगंध हा त्यांचा आत्मपर ललितलेख आहे. फुलवेल आहे आणि कादंबरी घुंगुरवाळा ही कादंबरी आहे. त्यांच्या लेखनासाठी खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत. इंदिराबाईंच्या लेखनासाठी पुरस्कार मिळालेत ही गोष्ट वेगळी, पण त्यांचं लेखन हे इतकं मनाला भावणारं आणि इतकं हळूवार आहे. मी सुरुवातीला खूप काही उपमा अशा बडबडल्या, पण त्या इतक्या सार्थ वाटतात. त्यांचं साहित्य किंवा त्यांची कविता वाचताना. मी काही कविता त्यांच्या वाचणारच आहे. पण निसर्गाबरोबरची जवळीक असणारा म्हणजे आपण ज्यावेळेला ज्ञानेश्वरी वाचतो ना, तर ज्ञानेश्वरीतल्या उपमा, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आपल्याला कशा कारण निसर्गाशी एक कनेक्ट असल्यावर शब्दामध्ये इतका गोडवा येतो ना, तो गोडवा मला अक्कांच्या म्हणजे इंदिराबाईंच्या कवितेत सापडतो, पदोपदी सापडतो. आणि त्यांच्या मुलाखतीत त्यांना प्रश्न केला गेला, की तुम्ही जास्त कथालेखन वगैरे का केलं नाही? तर त्यांनी इतकं सहज असं उत्तर दिलेलं आहे, की नाही कथा लिहायला बसलं ना, की खूप वेळ सलग बसावं लागतं आणि घरच्या जबाबदारीत किंवा कामाच्या जबाबदारीत तेवढा वेळ काढणं मला शक्य नसायचं. त्यामुळं खूप दीर्घकाळ मला कथा लिहिता आल्या नाहीत. म्हणजे इतक्या सरळपणे, प्रामाणिकपणे स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळत इतकं उत्तम लेखन करत राहणं, ही खरोखर खूप कौतुकाची बाब आहे. आणि त्यांच्या लेखनात त्या कविता स्फुरणं त्यांनी इतकं सुंदर सांगितलं, की असं आतून येतं. शब्द कधी असे कमी पडत नाहीत आणि ते शब्द असे झरत राहतात.
कविता वाचनाचा पण त्या एक माहोल तयार करायच्या सुंदरपैकी. कविता अशी कधी-मधी नाही वाचायच्या त्या. कविता ती रात्री झोपतानाच कुठलीही कविता वाचन किंवा कवितेचं पुस्तक वाचताना त्या रात्री वाचायच्या. उशालगतचा दिवा तेवता ठेवून त्या कविता त्या सुंदरशा मंद प्रकाशात त्या कुठल्याही कवितेचं रसग्रहण करायच्या. म्हणजे कवितेबरोबरचं त्यांचं नातं सुद्धा किती घट्ट आणि किती अम, त्यांचा आंतरिक भाव सांगणारं आहे. ते आपल्याला त्यांच्या त्या मुलाखतीवरनं जाणवतं. तर त्यांच्या कवितात त्यांच्या रंगांचं आकर्षण आहे, गंधांचं आकर्षण आहे, फुलांच्या. म्हणजे आत्मपर लेखनाला मृदगंध हे जेव्हा नाव त्यांनी सुचवलेलं ऐकलं त्यावेळेला त्यांना इतका आनंद झाला. मला एक सांगायचं आहे याबाबतीत, की कधी सुद्धा म्हणजे या वासाची ॲलर्जी आहे, त्या वासाची ॲलर्जी आहे, हा वास मला आवडत नाही, तो वास मला आवडत नाही, असं सांगणारी मंडळी आपल्याला आजूबाजूला प्रचंड मिळतात. पण पहिल्या पावसानंतर जो मातीचा वास येतो, तो मला अजिबात आवडत नाही, असं म्हणणारा माणूस मला अजून तरी गाठ पडला नाही. आणि मला नाही वाटत, की असा कुठला माणूस असेल. तो वास इतका मोहून टाकणारा असतो, इतका वेडा करणारा असतो, म्हणजे कधीतरी तापलेल्या जमिनीवर आपण सुद्धा पाणी शिंपलं किंवा सडा शिंपला, तर तो वास जो येतो, तो वास असा नाकात आणि असा उरात साठवावासा वाटतो. त्या वासाचं आकर्षण आपल्याला कायम असतं आणि तो निसर्गातला एक अत्यंत नैसर्गिक मातीचा जो वास आहे, त्याच्याबद्दलचं एक आकर्षण आहे आपल्याला. तर अशा या इंदिराबाईंचं गंधांबद्दलचं, निसर्गातल्या रंगांबद्दलचं, त्यांच्या त्याबद्दल जोडलेल्या भावना त्यांच्या कवितेत येतात आणि एक हळुवारपणा आहे. एक मूलतः त्यांच्या कवितेत एक हळुवारपणा आहे. स्त्रीच्या भावना इतक्या सुंदरपणे ती बहीण असेल, आई असेल, माता असेल, अ, प्रियकराची प्रेयसी असेल, पत्नी असेल, या सगळ्या नात्यांमधला जो हळुवारपणा आहे तो त्यांच्या कवितेत सातत्यानं येत राहिला आहे. अर्थात नारायण संतांचा वियोग त्यांना खूप कमी वयात झाला आणि या निधनाचं दुःख किंवा तो एकटेपणा आहे आणि त्या एकटेपणात परिस्थितीशी तोंड देत जगताना त्यांच्या ज्या भावना आहेत त्या सुद्धा त्यांच्या तरल संवेदनशील अशा कवितांमध्ये येत गेलेल्या आहेत. आणि त्यांची एक वृत्ती त्यांच्या सुनबाईंची एक मुलाखत ऐकली, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं, की त्यांना इतकं सौंदर्याचं वेड होतं, म्हणजे रोज बागेत फेरी मारणं, ती मावळलेली फुलं जी असतात, कोमेजलेली ती काढून टाकणं आणि ती रोजच्या रोज बागेत संपूर्णपणे लक्ष ठेवून अतिशय सुंदर पिकलेली, पिवळी, जर्जर झालेली पानं काढून टाकणं आणि सुंदर फुलं वेचणं तिथली, ती फुलं मांडणं किंवा त्याची मांडणी करणं किंवा फुलदाणीत ठेवणं आणि या सगळ्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल त्यांची इतकी ओढ होती. म्हणजे त्यांच्या करिअरच्या वेळेला सुद्धा तेव्हा ज्या प्राध्यापिका होत्या, ज्यावेळेला ट्रेनिंग कॉलेजमध्ये बेळगावच्या, त्यावेळेला जिथं त्यावेळेला जेवढे मोठे साहित्यिक किंवा कवी किंवा अशी जी मोठी माणसं त्यांच्या कॉलेजला भेट द्यायची, ते आवर्जून बोलवायच्या. कारण या माणसांचा संग, सहवास या आपल्या विद्यार्थ्यांना घडला पाहिजे आणि ही माणसं कशी आहेत आणि या माणसांबरोबर त्यांचं बोलणं व्हायला पाहिजे, ही आंतरिक इच्छा त्यांची इतकी असायची, की या सगळ्या माणसांना त्या आवर्जून बोलवायच्या आणि न बोलवताही जाण्याची ओढ अक्कांच्या व्यक्तिमत्वात निश्चितच होती. आणि ती माणसं येणार म्हटलं, की स्वतः ती इतकी सुंदर रांगोळी काढणं आणि त्यांचं इतकं स्वागत करणं, त्यांच्याशी इतकं सुंदर संवाद साधणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या इतक्या मनापासून, म्हणजे शी वॉज द बेस्ट होस्ट वी कॅन से. तर त्या पद्धतीनं आणि हे सगळं आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा तितकंच यायला पाहिजे, याबद्दल तळमळ असणारी ही प्राध्यापिका होती. आणि त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा जेव्हा सत्कार करायचा ठरला, तेव्हा त्या म्हणाल्या, की
अगं माझा सत्कार कशासाठी? मी काही सेवा केली नाहीये. मी नोकरी केली आहे आणि त्याबद्दल मी वेतन घेतलंय. म्हणजे इतका प्रामाणिक भाव कुठल्या व्यक्तीमध्ये मनापासून जे माणूस बावन कशी सोनं असतं म्हणतो ना आपण, त्या माणसाच्या मनातच हा भाव असणार आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्याबद्दल जितकं जाणून घ्यावं, तितका त्यांच्याबद्दलचा आदरभाव हा जास्तीत जास्त वाढत जातो असं मला वाटतं. खरं तर त्या त्यांच्या कवितांना भावकविता म्हणतात. आणि खरोखरच त्या भावकविताच आहेत. त्यांचा भाव ओतप्रोत ओतलेला आहे त्यांच्या कवितांमध्ये. आणि खरं बघायला गेलं तर 1950 नंतरची कविता ही त्यांची विलक्षण कविता आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ते सगळं निसर्गाचा रस, आजूबाजूच्या लोकांचं जगणं आणि एक स्त्रीत्वाचं त्याचं ती सृजनात्मकता, तो सृजनाचा भाव हा सगळा त्यांच्या कवितांमध्ये आहे. तर अशा इंदिराबाईंच्या काही कविता मला आपल्याला वाचून दाखवायच्या आहेत. आणि त्या सुद्धा म्हणतात, की माझा कविता वाचणारा माणूस कसा असावा त्याबद्दल सुद्धा त्यांनी बोललेलं आहे, की त्यातला भाव समजून घेणारा, त्या शब्दांशी एकरूप होणारा, त्या भावाशी एकात्मता साधणारा असं कविता वाचन करायला पाहिजे माझ्या कविता वाचताना. त्यांना कविता त्या त्या मुलाखतीत बोलूनही जातात, की हा माझा अहंकार नाहीये. मी सांगत नाही, की पण माझ्या कविता या माझ्याच कविता आहेत. त्या कुठून बाहेरून आल्या नाहीयेत. त्या आतून उमललेल्या कविता आहेत आणि खरंच आहे ते. त्यांचं सगळं साहित्य आपण वाचायला गेलं तर ते तसंच आहे. तर त्यांच्या काही कविता मला वाचायला आवडतील. इंदिराबाईंना शतशः नमन करून आणि बेळगावच्या मातीला वंदन करून आणि त्या सगळ्या आठवणी जाग्या करून काही कविता मी आपल्यासमोर वाचते. तर पहिली कविता मी वाचते. अजून नाही जागी राधा. अजून नाही जागी राधा. अजून नाही जागे गोकुळ. अजून नाही जागी राधा. अजून नाही जागे गोकुळ. अशा अवेगळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. मावळतीवर चंद्र केशरी पहाट वारा भवती भणभण. मावळतीवर चंद्र केशरी पहाट वारा भवती भणभण. अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकून आपुले तनमन. विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरलीरव. विश्व अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरलीरव. डोळ्यांमधले थेंब सुखाचे हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. इतकं सुंदर भाव अ, त्यातून व्यक्त होतो आणि किती बोलावं आपण, किती सांगावं त्या कवितेबद्दल. तर त्यानंतर अ, उंच उंच माझा झोका ही कविता खूप जणांनी वाचलेली आहे, पण मला नक्की वाचावी वाटते. उंच उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला. झोका चढता उतरता झाला पदर वारा वारा. ते किती मूर्तिमंत आपल्या समोर त्या सगळ्या कल्पना उभ्या राहतात. उंच उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला. झोका चढता उतरता झाला पदर वारा वारा. झोक्याला देते वेग पाय टेकून धरणीला. लाल मातीच्या परागाचा रंग चढतो पावलाला. झोका चढतो पूर्वेवर जाई जुईंनी सावरीला. दवा धुक्याचा शुभ्र साज अंगावरती चढविला. झोका चढतो पश्चिमेला वेल लालन देते तोल. मोकळ्या केसांमध्ये गुंफी सनया लाल लाल. झोका चढतो उंच उंच
पाय पोचती मेघावरती, इंद्राच्या डोहावरी लाल पाखरे पाण्या येती. झोका चढतो उंच उंच, मला थांबता थांबवेना. गुंजे एवढे माझे घर, त्याची ओळख आवडेना. किती सुंदर ते रंग, त्या भावना आणि त्या उपमा किती सुंदरपणे त्यांच्या कवितेत, किती हळुवारपणे येतात बघा. ती कधी कुठे न भेटणार तर म्हणजे पिळवटून टाकणारी कविता आहे ही. कधी कुठे न भेटणार, कधी कुठे न भेटणार, कधी न काही बोलणार, कधी कधी न अक्षरात मन माझे ओवणार. निखळे कधी अश्रू एक, ज्यात तुझे बिंब दिसे. निखळे कधी अश्रू एक, ज्यात तुझे बिंब दिसे. निखळे निश्वास एक, ज्यात तुझी याद असे. निखळे निश्वास एक, ज्यात तुझी याद असे. पण तिथेच ते तिथेच, पण तिथेच ते तिथेच, मिठून मिटूनी ओठ संपणार. व्रत कठोर हे असेच, हे असेच चालणार. खूप पिळवटून टाकते ती कविता मला. आता आपण नको नको रे पावसा, त्यांची खूप पॉप्युलर कविता म्हणूयात, खूप आवडणारी कविता खूप सगळ्यांना. नको नको रे पावसा, नको नको रे पावसा, असा धिंगाणा आवेळी. घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. नको नाचू तडा तडा, असा कौलारावरून. तांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून. नको करू झोंबा झोंबी, माझी नाजूक वेलण. नको टाकू फुलमाळ, अशी मातीत लोटून. आडदांडा नको येऊ झेपावत दारातून. माझे नेसूचे जुनेर, नको टाकू भिजवून. किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना. किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना. वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणना. वेशी पुढे 8 कोस, जारे आडवा धावूत. विजेबाई कडाकडून माझे मागे फिरव पांथस्त. आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून. घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन. माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन. ही एक आणखी एक खूप हळुवार कविता. बाळ उतरे अंगणी. बाळ उतरे अंगणी. बाळ उतरे अंगणी, आंबा ढाळतो सावली. चिमुकल्या पायाखाली, सारी मखमल सावळी. बाळ उतरे अंगणी, खाली वाकली सायली. बाळ उतरे अंगणी, खाली वाकली सायली. हाती बाळाच्या यावीत, फुले फुलांची डहाळी. बाळ उतरे अंगणी, भान कशाचे ना त्याला. उंचावनी दोन्ही मुठी, कण्या शिंपतो चिऊला. बाळ उतरे अंगणी, कसे कळाले चिऊला. बाळ उतरे अंगणी, कसे कळाले चिऊला. भराभरा उतरून थवा पाखरांचा आला. धिटुकल्या चिमण्यांची, बाळा भुवती खेळणं. चिमुकल्या अंगणाची,
बाळा भोवती राखण, चिमुकल्या अंगणाची बाळा भोवती राखण. किती सुंदर आपल्या समोर ते सगळं भावविश्व व्यक्त होतं. खरोखर इंदिराबाईंची कविता ही त्यांच्या हृदयातून पाझरलेली कविता आहे. आता मी शेवटची कविता वाचते त्यांची, म्हणजे या पॉडकास्टची. रक्तामध्ये ओढ मातीची. कवितेचं नाव आहे रक्तामध्ये ओढ मातीची. निसर्गासोबत ऐक्य असणारं माणूस खरोखर आपल्या समोर उभं राहतं. रक्तामध्ये ओढ मातीची. रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण. मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन. कोसळताना वर्षा अविरत, स्नान समाधी मध्ये डुबावे. दवात भिजल्या प्राजक्तापरी, ओल्या शरदा मधी निथळावे. हेमंताचा ओढून शेला, हळूच ओले अंग टिपावे. वसंतातले फुला फुलांचे, छापील उंची पातळल्यावे. ग्रीष्माची नाजूक टोपली, ग्रीष्माची नाजूक टोपली, उदवावा कचभार तिच्यावर. जर्द विजेचा मत्त केवडा, जर्द विजेचा मत्त केवडा, तिरकस माळावा वेणीवर. आणिक तुझिया लाख स्मृतींचे, आणिक तुझिया लाख स्मृतींचे, खेळवीत पदरात काजवे. उभे राहुनी असे अधांतरी, तुझला ध्यावे, तुझला ध्यावे. आणिक तुझिया लाख स्मृतींचे, खेळवीत पदरात काजवे. उभे राहुनी असे अधांतरी, तुझला ध्यावे, तुझला ध्यावे. तर मंडळी, अशा या अक्का सगळ्यांची मवाळ मायाळू थोरली बहीण म्हणूयात आपण, यांच्या कविता, त्यांचं साहित्य, त्यांचे ललित लेखन, त्यांची कादंबरी, तुम्हाला जे काही मिळेल, जे काही मिळेल, भाषेच्या सौंदर्यासाठी, भावनेच्या सौंदर्यासाठी, मनाच्या सौंदर्यासाठी आणि मांडणीच्या सौंदर्यासाठी, त्या शब्दांच्या सौंदर्यासाठी जरूर जरूर वाचा, ऐका. कारण एका वेगळ्या पातळीवर आपल्या या धकाधकीच्या जीवनात, या आपल्या सिमेंटच्या जंगलात, या सगळ्या दळणवळणाच्या खडखडाटात आणि वृक्ष कोरड्या एसीच्या चौकोनी बंदिस्त वातावरणात तुम्ही कधीतरी केव्हा तरी ही कविता वाचलीत तर पुन्हा ती आपल्याला त्या निसर्गात, त्या निसर्गाच्या संबंधात जोडणारी अशी आणि आपल्याला एक वेगळा भाव प्राप्त करून देणारं हे साहित्य आहे, ही कविता आहे, ही भाषेची मांडणी आहे. तर या सगळ्या वृक्षतेतून पुन्हा आपल्याला जगण्याचा, जिवंतपणाचा, सृजनाचा जर ओलावा घ्यायचा असेल तर नक्की नक्की इंदिराबाईंच्या साहित्याचं वाचन करा, अशी मी आपल्याला सगळ्यांना प्रार्थना करते. आणि आजचा हा एपिसोड संपवते. आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की नक्की कळवा. आणि इंदिराबाईंचं काहीतरी पुन्हा वाचलं किंवा पहिल्यांदा वाचलं तर या मी एपिसोड करण्याचं सार्थक झालं माझ्या या विचाराचा, असं मला वाटेल. आणि आमच्या सगळ्या टीमला सुद्धा खूप आनंद वाटेल की आपण हा जो उपक्रम करतो आहोत त्याचा काहीतरी काहीतरी त्याचा उपयोग होतो आहे. आणि आत्ताचे किंवा यापुढे किंवा यामागचे जे कोणी सगळ्या पिढ्यातील लोक आहेत, साहित्य ही एक अशी गोष्ट आहे की ती आपल्याला प्रतिबिंबित करत असते, मानवी जीवनाला, मानवी जीवनाच्या सगळ्या इतर गोष्टीशी असणाऱ्या संबंधाला ती मांडत असते आणि ती अमरत्वाकडे नेत असते.
म्हणून साहित्याची कास सोडू नका. आणि एवढं सांगून मी माझा आणखी एक शेवटचं पालुपद, की आमच्या या उपक्रमाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खरोखर ही चळवळ मोठ्या प्रमाणात जर वाढायची असेल, फुलवायची असेल, तर आपल्या सगळ्यांची मदत असणं खूप गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि प्रतिसाद हा आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे, हे लक्षात घ्या. आणि याला भरभरून प्रतिसाद द्या अशी मी विनंती करते आणि थांबते. नमस्कार. पुन्हा भेटूया आणखी एका अशाच रसरशीत साहित्यिकासोबत किंवा कवींसोबत. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.